लोणचं म्हटलं की समोर येतं ते आंब्याचं लोणचं. तशी आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रकारची लोणची केली जातात, पण प्रामुख्याने सगळ्यात जास्त खाल्लं जातं ते आंब्याचं लोणचं. असं म्हणतात मुरलेलं लोणचं अनुभवी माणसापेक्षा कमी नसतं. आज आपण बाळ कैरीच्या लोणच्याविषयी बोलणार आहोत. तसं तर संत कृपा महिला गृहउद्योगाच्या महिला जवळपास 7 ते 8 प्रकारचं कैरी लोणचं करतात. यामध्ये प्रामुख्याने बाट असलेलं मोठ्या फोडींचं स्पेशल आंब्याचं लोणचं, हळद मिठातलं गावरान आंब्याचं लोणचं, सूर्यप्रकाशात सुकवलेलं सुकं आंब्याचं मसालेदार लोणचं, गुळाच्या पाकातलं आंब्याचं लोणचं आणि मागच्या व्हिडिओत आपण बघितलं ना ते आंबट गोड खानदेशी पद्धतीचं लोणचं, यासारखी वेगवेगळी लोणची केली जातात. बाळ कैरीचं लोणचं तसं प्रामुख्याने कोकणात केलं जातं. कोकणी भाषेत याला भरिलो तोराचं लोणचं असं म्हणतात. तशी याची करण्याची पद्धत देखील वेगळीच आहे. या लोणच्यासाठी लागणारी कैरी अगदी लहान आणि कोवळी आणि त्याला ठिकठिकाणी हलकी चीर देऊन मसाला भरला जातो आणि लाकडी घाण्यावर बनवलेलं शेंगदाण्याचं तेल घालून पारंपरिक पद्धतीने माठात हे लोणचं मुरवलं जातं. यामध्ये आम्ही कोणत्याही केमिकलचा वापर न करता अतिशय स्वच्छतापूर्वक आपल्या देशाची हजारो वर्षांची खाद्यपरंपरा पुढे घेऊन जात आहोत. तुम्ही कधी ट्राय करताय माठात मुरवलेलं बाळ कैरीचं लोणचं?